तर कोणत्याही आरोपीचं समर्थन करत नाही। एखाद्या जातीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करू नका। लक्ष्मण हाकेंनी बीड प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंचा सहभाग असेल असं वाटत नसल्याचं देखील लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय। एखाद्या नेत्याचा राजकीय बळी घेऊ नये असं देखील लक्ष्मण हाके यांनी म्हटलं। सोबत ओबीसी नेते लक्ष्मण हाके आहेत। हे बघा, मी आरोपीचं इथं समर्थन करायला बसलो नाही। मी आरोपीचं कधीही कुठेही केव्हाही समर्थन केलं नव्हतं। माझा प्रश्न फक्त एवढ्यापुरता होता की एखाद्या जातीला तुम्ही क्रिमिनलाइज्ड म्हणजे एखाद्या जातीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करू नका। धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा असं अनेक विरोधी पक्षातील नेते म्हणतात। धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा का? तुम्हाला काय वाटते नेमकं? मला वाटत नाही की एखादा लोकप्रतिनिधी, एखाद्या मंत्रिपदावर असणारा माणूस, एखाद्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणारा माणूस अशा पद्धतीचं कृत्य करायला लावेल किंवा त्यात इन्व्हॉल्वमेंट असेल असं मला वाटत नाही। त्यामुळे मला वाटतं एखाद्या मोठ्या लीडरचा आपण राजकीय बळी घेऊ नये। जर त्यांचा इव्हिडन्स असेल, पुरावा असेल, त्यांची इन्व्हॉल्वमेंट असेल तर ते होणाऱ्या शिक्षेस ते जबाबदार राहतील ना। आणि याच्याही पलीकडे त्यांचा राजीनामा द्यावा घ्यावा हे त्यांचे पक्षप्रमुख, हे त्यांनी स्वतः ठरवायचं आहे। पण माझा एक कार्यकर्ता, माझा एक ओबीसी कार्यकर्ता म्हणून माझं असं म्हणणं आहे, जर त्यांच्यावर त्यांच्या बाजूला जाऊन आपण जर विचार केला तर त्यांच्यावरती अन्याय होऊ नये एवढी माझी भूमिका आहे। जर त्यांची इन्व्हॉल्वमेंट नसेल तर बीडचं पालकमंत्रीपद त्यांना देण्यात आलेलं नाहीये। थेट अजित पवारांनी ते पालकमंत्रीपद ठेवलंय। अहो, धनंजय मुंडेवरती सोडा, तुम्ही तटकरेंना सुद्धा तुम्ही पालकमंत्रीपद देऊ नये अशा आता आंदोलनं सुरू आहेत तिथं। त्यामुळे भुजबळ चालत नाहीत, इकडं पडळकर चालत नाहीत, इकडं मुंडे चालत नाहीत, इकडं आपल्या तटकरे चालत नाहीत। चाललंय काय महाराष्ट्रामध्ये नक्की? कॅमेरा पर्सन विशालसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी।